नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी कंबाईन गट क पूर्व परीक्षा 2022 चा जो पेपर झाला होता त्यातले गणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही 15 प्रश्न आहेत ते आज आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर त्याच्यावरती आपण कंबाईनसाठी सेपरेट बॅच सुरू केलेली आहे. तर बॅचची फी फक्त आपली 999 रुपये असेल. बॅचमध्ये तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. सेम याचप्रमाणे आपण एमपीएससी साठी पण सेपरेट बॅच सुरू केलेले आहे. या पण बॅचची फी आपली 999 रुपये असेल आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला 200 पेक्षा जास्त लेक्चर्स बघायला मिळतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला 4 वेळा बघता येईल आणि बॅचचा कालावधी आपला 3 महिन्यांचा असेल. तर बघा, आता पहिला प्रश्न बघू आपण. तर बघा, असे मोठे प्रश्न आले की नाही की ते लॉजिकली रिजनिंगचे प्रश्न असतात. तर आधी बघा, प्रश्न कशावर ते नीट बघून घ्या. काय दिसतंय बघा तुम्हाला इकडे, निष्कर्ष विचारलेला दिसतो, बरोबर? निष्कर्ष, ठीक आहे. बघा, प्रश्न वाचा. उपलब्ध असलेल्या विधेयतून एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे. खाजगी वाहने, खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात. ठीक आहे बघा, खाजगी चारचाकी सगळ्यात जास्त प्रदूषण करतात. त्या खालोखाल बस, ट्रक आणि शेवटी 2 चाकी वाहने प्रदूषण करतात. बघा, बस, ट्रक आणि 2 चाकी वाहने प्रदूषण करतात. बर, पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष निवडा. ठीक आहे बघा, आता काय दिले बघा, पहिलं विधान. शहरांच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या 4 चाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. बघा, याच्यामध्ये कोण किती प्रदूषण करते ते दिले आपल्याला प्रमाण. साहजिकच आहे, 2 चाकीचं इंजिन बारकं असतं त्याच्यामध्ये धूर कमी निघणार आहे, 4 चाकीचं मोठं असतं प्रदूषण जास्त होणार आहे. पण 2 चाकींची संख्या जास्त आहे का कमी आहे ते आपण सांगू शकत नाही. किंवा 4 खाजगी वाहनं जरी प्रदूषण जास्त करत असली तर बघा, त्यांची संख्या जरी कमी असली तरी प्रमाण जास्त असेल तर ते जास्त प्रदूषण करणार आहेत. म्हणजे बघा, लक्षात घ्या, आता इथं समजा 1-2 चाकी गाडी, बघा इकडे 50 2 चाकी गाडी आहेत, 50. ठीक आहे बघा, आणि त्या गाड्यांचं समजा आता मानांकन आपण असं समजू की 1 ने ते प्रदूषण करतात, म्हणजे त्यांचं प्रदूषण किती झालं, 50 झालं. आणि आपल्याकडे बघा 4 चाकी समजा एकच वाहन आहे मोठं मोठं आणि ते मानांकनामध्ये 100च्या ह्याच्यामध्ये प्रदूषण करते, तर हे किती येते बघा, 100 दिसतंय तुम्हाला प्रदूषण. म्हणजे प्रदूषण जास्त कोणाला दिसतंय तुम्हाला, खाजगी वाहनाचं. पण संख्या कोणाची जास्त आहे, मोठं 2 चाकींची. उलट पण असू शकतं, खाजगी वाहनांची पण संख्या जास्त असेल, 2 चाकींची कमी असेल. इथं फिक्स काय सांगू शकत नाही, पण आपल्याला निष्कर्ष म्हटलेले, निष्कर्ष. आणि निष्कर्ष हा 100% खरा असतो. म्हणजे विधान जेवढं दिलं त्या माहितीमध्ये 100% तो निघाला पाहिजे त्याच्यामधून. बी काय दिले बघा, एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. काय म्हटले बघा, एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे जास्त आहे. तुम्हाला इथे सरळ दिसतंय काय, खाजगी वाहनाचं प्रदूषण जास्त आहे. कोणामुळे, बसमुळे, ट्रकमुळे, पण 2 चाकीमुळे. पण लक्षात घ्या, खाजगी वाहनामध्ये बस पण येऊ शकतात, ट्रक पण येऊ शकते आणि 2 चाकी पण येऊ शकते. त्याच्यामुळे आपण हे वाक्य पण 100% बरोबर पकडू शकत नाही. लक्षात घ्या, हे तर चुकीचंच आहे. हे तुम्हाला बरोबर बी वाटू शकतं आणि चुकीचं पण असू शकतं. का, खाजगी वाहनामध्ये सगळीच वाहन आली ना, ट्रक पण आला, बस पण आला, 2 चाकी पण आला. मग खाजगी वाहनामध्ये तुम्ही काय म्हणता येतं, बघा, खाजगी वाहनांमुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल. बघा, जर आपण बस बाजूला पकडली सेपरेट आणि खाजगी वाहनामध्ये 2 चाकी गाडी पकडली, तर मग 2 चाकी गाडी बसपेक्षा जास्त प्रदूषण करते का नाही, मग आपण फिक्स काय सांगू शकत नाही. त्यामुळे 2 नंबर पण चुकतात. ठीक आहे बघा, मग काय निघेल बघा ह्याच्यामध्ये, बघा, ए किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येणार नाही. ऑप्शन नंबर 4 निघते आणि आयोगाचं उत्तर पण 4च आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, आता टाइम डिस्टन्स वरचा प्रश्न आहे. काय दिले ह्याच्यामध्ये, नियमित अंतरावर दिव्यांचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. पहिल्या खांबापासून 4थ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला 6 मिनिटे लागतात. बघा, पहिल्यापासून 4थ्या खांबा, बघा इथं पहिला खांब आहे, 2 3 4, पहिल्यापासून 4थ्यापर्यंत जायला किती मिनिटं लागला, 6 मिनिटं लागली. पण लक्षात घ्या, पण बघा गॅप किती आहेत बघा, 1 2 आणि 3च गॅप आहेत. म्हणजे थोडक्यात 3 गॅप पूर्ण करा, कारण पहिला जो खांबा असतो ना त्याच्या तिथं अंतर नसतं काय पाठीमागचं काउंट करायचं. पहिल्यापासून 4थ्यापर्यंत चाललाय, पण किती खांब पूर्ण केले बघा, 1 2 3 खांब, 3 गॅप पूर्ण केले. मग थोडक्यात काय, प्रत्येक गॅपला किती मिनिटं लागली बघा, 2-2 मिनिटं लागली. ठीक आहे बघा, म्हणजे बघा, बरं आता पुढे काय म्हटले बघा, जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी पोहोचेल. बघा, आता 20 बघा, 20 भागिले जर 2 केलं, प्रत्येक खांबाला 2 मिनिटं लागतात, बरोबर आहे का नाही. मग किती निघाले बघा, 10 खांब निघाले, 10. आणि
पण उत्तर 10 असणार आहे का? नाही. उत्तर काय असणार आहे? 11 असणार आहे. का? कारण पहिला खांब आणि तिथून पुढच्या 10 खांबाचे काय झाले बघा? 10 गॅप झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. बरोबर बघा, इथं 2 मिनिटं, 2 इथं 2, सगळीकडे 2 2 जर काउंट केलं तर किती निघते बघा? 2 2 4 6 8 10 12 14 16 18 20. मग खांब किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. गॅप मात्र किती आहेत? 10 आहेत. हे झाले गॅप 10, खांब झाले 11. उत्तर येते ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, हा पण प्रश्न कशावरचा? लॉजिकल रिझनिंगवरचा. त्यामुळे सुरुवातीला प्रश्न वाचायचा. काय दिले बघा? पुढे दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा. बघा, सर्वात उचित का म्हटलेलं असतं? निष्कर्ष तुम्हाला एकापेक्षा जास्त बरोबर वाटू शकतात, पण त्यातल्या त्यात सगळ्यात जवळचा कुठला आहे तर ते निष्कर्ष आपण लिहायचा असतो. ते काय दिसते बघा? प्रोटीन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते, तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेले आहेत. ठीक आहे बा. मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. पण यात मत्स्यशेतीशी संबंधित बरं, आता इथपर्यंत काय वाटलं त्यांनी सांगितले बघा? तर प्रोटीनसाठी आपण मासेमारीचं प्रमाण वाढलेले. इथून काय दिले बघा? मानवी वापरासाठी मत्स्योत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. थोडक्यात काय? माशांची शेती आता केली जाते. पण पुढे काय म्हटले बघा? पण यात मत्स्यशेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजाराचा प्रादुर्भाव पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. म्हणजे आपण बघा, माशांची शेती करतोय, पण निसर्गामध्ये त्यांच्यावर जे पसरणारे जे रोग आहेत त्याचं आपण निराकरण करत नाही. थोडक्यात त्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपण. पुढे काय दिलं? यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. यासाठी काय म्हटले बघा आपण? जलशेती क्षेत्रामध्ये मत्स्य प्रजाती, विशेषतः कुपासारखा, म्हणजे कुपा नावाचा एक काय मासा असेल, कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही, म्हणजे परिणाम पण चांगला आहे आणि ते पर्यावरण स्नेही आहे, पद्धती विकसित केली पाहिजे त्या माशासारखी. पण आपण काय करतोय बघा? सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोसलेल्या कुपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना आवडते, पण हा मासा काय करतात बघा? श्रीमंत लोक खाऊन टाकतात असते. याचा सागरावर ताण येतो. ठीक आहे बघा, साहजिकच तो मासा महाग असणार आहे आणि ते श्रीमंत लोकच खाऊ शकत असणार आहेत. पण त्याच्यामुळे सागरावरती त्याचा ताण येतो असते म्हटलेले. ह्याच्यातनं काय निष्कर्ष काढू शकतो बघा आपण? पहिला काय म्हटले बघा? पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. बघा, हा डिसिजन मेकिंगचा प्रश्न नाही. हा प्रश्न कशाचा आहे? विधान, पॅरेग्राफ आणि निष्कर्षावरचा, कन्क्लुजन. निष्कर्ष कसा असतो? दिलेल्या माहितीमध्ये मधूनच तुम्हाला निष्कर्ष काढायचा असतो. ठीक आहे, वेगळा विचार करायचा नसतो. इथं असा काय उल्लेख केलेला का त्यांनी याच्यामध्ये? नाही. पहिलं काय झालं? चूक झालं. 2 नंबर काय झालं? जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही, तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. बघा, हे ऑप्शन नंबर 2 बरोबर वाटते. का? कारण काय म्हटले बघा? कुपासारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धती विकसित केली पाहिजे. त्या माशासारख्या आपण पद्धती विकसित केली पाहिजे, पर्यावरण स्नेही आणि परिणामकारक. आणि सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोसलेल्या कुपासारखे मासे खाण्याचे धनवान लोकांना वेड असते आणि याचा सागरावर परिणाम होतो. म्हणजे बघा, निसर्गाला जे पर्यावरण परिणामकारक मासे आहेत ते आपण काय करतो? खाऊन टाकतो. पण त्याचं काय म्हटलंय बघा? तर त्यांच्यासारखी पद्धती आपण विकसित केली तर ते मासे खायला काय अडचण नाही तुम्हाला. मग इथं पण तेच म्हटलंय बघा, जोपर्यंत अन्य माशांना जोपासणारी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही, तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 काय ते बरोबर वाटते. 3 नंबर चेक करा. सागरावर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात व नद्यात राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे, हे चुकतंय. आणि 4 नंबर काय? फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे असं नाही. त्यामुळे हे पण चुकतंय. उत्तर काय ते? आपला ऑप्शन नंबर 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, रँकिंग चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले ह्याच्यामध्ये? अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली. बघा, अशोकने काय म्हटले? अशोकने
मोहनपेक्षा उंच उडी मारली. ठीक आहे, परत पुढे काय म्हटले, परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही. म्हणजे अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारली, पण चेतनपेक्षा उंच उडी मारली म्हणजे लहान उडी मारली असणार आहे. चेतन अशोकपेक्षा मोठा असणार आहे उंच उडी मारण्यामध्ये. ठीक आहे, परत नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. नरेशने काय म्हटले, कृष्णापेक्षा. याच्यामध्ये नरेश कृष्णा कुठे दिसते का तुम्हाला? नाही. तात्पुरतं ते वाक्य तसंच ठेवा, पुढचं वाक्य वाचा. हा बरं, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही. बघा, कुणी नरेशने मोहन एवढी उडी मारली नाही. बघा, म्हणजे मोहनपेक्षा लहान कोण असेल? नरेश असेल. बरोबर आहे का? बघा, नरेशने काय म्हटले, कृष्णापेक्षा उंच उडी मारली. बघा, नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली, परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही, म्हणजे मोहनपेक्षा लहान उडी मारली. तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल? उतरता क्रम म्हटले सुरुवात बघा, उतरता क्रम कसा असेल? असा, चेतन, अशोक, मोहन. बघा, चेतन, अशोक, मोहन, परत नरेश आणि कृष्णा. नरेश आणि कृष्णा म्हणजे ऑप्शन नंबर 3 येते आपलं उत्तर. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, सिटिंग अरेंजमेंट वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. बघा, व्ही ही व्यक्ती ए यांच्या शेजारी. बघा, ए यांच्या शेजारी कोण आहे? तर व्ही ही व्यक्ती आहे. चला परत, आणि एस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. बघा, एस व्यक्ती कुठं आहे? एस व्यक्ती ही जीच्या शेजारी आहे. बरं, परत जी ही व्यक्ती. बरं, आता ह्याच्यामध्ये बघा, बी उजव्या, ए यांच्या उजव्या हाताला आहे का डाव्या हाताला आहे ते फिक्स माहित नाही, तात्पुरतं आपण फक्त मांडून घेतले इथे. ठीक आहे, बघा परत, जी ही व्यक्ती ए जेच्या बरोबर नाही. हा, जी ही व्यक्ती काय म्हटले बघा, जी ही व्यक्ती ए जेच्या बरोबर नाही, ए जेच्या शेजारला नाही. ठीक आहे, चला परत, ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आणि एस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. बघा, ए जे कुठं आहे? बघा इथं, हा, ए जे काय म्हटले, बाकाच्या डाव्या टोकाला ए जे. आपण तात्पुरतं तोंड उत्तरेकडे पकडा, काही फरक पडत नाही, कारण की त्यांनी आपल्याला इथं दिशाचा काही इथे उल्लेख केलेला नाही. त्यामुळे बघा, उत्तरेकडे तोंड करा, दक्षिणेकडे करा, पूर्वेकडे करा, पश्चिमेकडे करा, काही फरक पडत नाही. बरं, ए जे काय म्हटले बघा, डाव्या टोकाला कोण आहे? ए जे आहे. आणि यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. बाकाच्या उजव्या टोकाकडनं दुसऱ्या स्थानी कोण आहे? तर यस आहे. बरं, पुढे काय दिले बघा, बी ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे. बघा, बी ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे आहे का? तर आहे, हे बरोबर लिहिले आपण. आणि ए जेच्या उजवीकडे आहे. परत बी ही व्यक्ती कुठे आहे? ए जेच्या उजवीकडे. लिहायची गरज नाही का? कारण की ए जे सगळ्यात डाव्या साईडला आहे, त्यामुळे त्याच्यात सगळी जण असतात ती उजव्या साईडला असणार. ते वाक्य नाही लिहिलं तर चालते. व्ही आणि एस सोबतीने बसले आहेत. बघा, व्ही आणि एस, व्हीच्या शेजारी कोण असणार आहे? बघा, मग एस असेल, कारण की इथं व्हीच्या शेजारी कोण आला इकडं? बघा, व्हीच्या शेजारी लगेच इकडं हा एस आला. व्हीच्या शेजारी हा एस आला. ठीक आहे बघा, आणि एसच्या शेजारी आपण जी मांडलेला आहे. बरं, पुढे काय दिसतंय बघा आता, हा, व्ही आणि एस सोबतीने, जी काय तर बी आणि एस सोबतीने बसले आहेत. बघा, व्ही आणि एस सोबतीने बसलेले आहेत, आणि एसच्या शेजारी कोण? जी आहे. म्हणजे ए एन व्ही एस जी ही मांडणी बरोबर आहे आपली. ठीक आहे, बरं, पुढे काय दिसतंय बघा, जर जी आणि व्ही यांनी, बरं, आता प्रश्न परत वाचू, आधी मांडणी करू. बघा, इथं काय निघेल? बघा, ए एन निघेल. इथं परत त्याच्या शेजारी व्ही निघेल. व्हीच्या शेजारी बरोबर एस आला, आणि एसच्या शेजारी बरोबर पलीकडे जी आला. ठीक आहे, बघा आता परत काय दिले, जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली. कोणी? जी आणि व्हीनी. पहा, जी आणि व्हीनी जागांची अदलाबदल केली. इथं व्ही आला, इथं जी आला, आणि बाकीचे परत एस ला एस, ए एन ला ए एन, आणि ए जे ला ए जे, आय एस लिहून टाका. प्रश्न वाचा काय, तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानापैकी सत्य नसलेले विधान निवडा. म्हणजे 4 पैकी 3 वाक्य बरोबर असतील, 1 वाक्य चूक असेल. चला काय दिले बघा, त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही. हे चूक आहे. आपण स्थान निश्चित करू शकतो. ही मांडणी तुम्ही पूर्वेकडे तोंड करा, पश्चिमी करा, उत्तरे करा, दक्षिणी करा, काही फरक पडत नाही, आपण मांडणी करू शकतो. त्यामुळे उत्तर डायरेक्ट आपलं काय निघते? पहिलं निघते. चुकीचं कुठलं ते पहिलं, तरी पण आपण 2, 3, 4 चेक करू. काय दिसतंय बघा, जी मधल्या स्थानावर आहे. बघा, जी हा मधल्या स्थानावर आहे का? जागा बदलल्यानंतर जी हा मधल्या स्थानी आलाय, बरोबर आहे. बघा, व्ही टोकाच्या स्थानावर आहे. बघा, व्ही हा टोकाच्या स्थानावर आहे का? तर आहे. परत हे पण बरोबर आहे. आणि बघा, ए एन दोनापैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. बघा, ए एन कुठल्या तरी एका टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे का? तर आहे. 4 पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर आपलं इथे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा, जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. सात गणित बघा, 10 माणसे, बघा ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, माणसे गुणिले बघा दिवस गुणिले तास बरोबर माणसे
गुणिले दिवस गुणिले तास. हे ह्या टाईपने उत्तर सॉल्व्ह करायचं असतं बघा. काय दिले? 10 माणसे. काय दिले बघा? 10 माणसे दर दिवशी 2 तास काम करून 5 दिवसात काम पूर्ण करतात. तर तेच काम 2 माणसे दिवसातून बघा तेच काम काय म्हटले बघा 2 माणसे दिवसातून 5 तास करतील तर त्यांना किती दिवस लागतील? x दिवस लागतील. ठीक आहे बघा. काय नाही सरळ बघा काय ते एक जागेला ठेवा. डायरेक्ट 5 ला पासून 2 ला 2 कॅन्सल केलं तर चालते बघा. 2 गुणिले 10 गुणिले 5 आणि बरोबर अलीकडे छेदाला जाईल 2 गुणिले 5 बघा काय होईल? 5 ला 5 कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, 10 राहील. मग किती दिवस लागतील? तर 10 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा विधान काय दिले बघा प्रश्नामध्ये. पुढे 5 विधाने आणि त्यानंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्यावरण जुळवले आहे. पर्याय जुळवले आहेत. पर्याय जुळवले आहेत. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील तिसरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला हवा. मग थोडक्यात काय विधान निष्कर्षामध्ये कसं असतं बघा. जसं आपण सिलॉगिझम मध्ये बघतो. ह्याच्यामध्ये काय केले बघा. जी काय तुम्हाला पर्यायामध्ये 3 दिसत बी ई सी यातली सुरुवातीची 2 विधानं ही विधानं पकडायची आणि तिसरा जे ऑप्शन आहे ना तो निष्कर्ष पकडायचा. मग ह्या 2 विधानांवरनं हा निष्कर्ष बरोबर होतो का तेवढं चेक करायचं. मग थोडक्यात 2 वाक्याचं सिलॉगिझम सारखं आहे. ठीक आहे बघा. काय दिसतंय बघा. बरं पहिलं काय पहिला ऑप्शन काय बीईसी काय म्हटलंय बघा. काही वाहने बी आहे ना बी काय म्हणतोय बघा. वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. थोडक्यात काय वाहने कार्बन डायऑक्साईड सोडतात असं समजू आपण. ठीक आहे. वाहने काय करतात? वाहने कार्बन डायऑक्साईड सोडतात. बरं पुढे काय दिसतंय बघा आता. ई काय म्हटलंय बघा. ई ने वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बघा बघा वाहनांची वाहतूक काय म्हटलंय बघा. वाहन वाहतूक इथं पण वाहतूक आहे आणि वाहनांची वाहतूक काय म्हटलंय बघा याच्यामध्ये वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. वाहतूक ही हानिकारक आहे. ठीक आहे बघा. आणि आता सी काय म्हटलंय बघा. कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. बघा लक्षात घ्या. वाहनांच्या वाहतुकीमुळे कार्बन डायऑक्साईड सोडला जातो आणि वाहनांची वाहतूक हानिकारक आहे. पण हानिकारक कशामुळे? ऍक्सिडेंटमुळे आहे का पर्यावरणामुळे? कारण की कार्बन डायऑक्साईड मुळे हानिकारक आहे हे आपण सांगू शकतो का नाही? सिलॉगिझममध्ये निष्कर्षामध्ये कसं असतं बघा. एचं रिलेशन बी बरोबर असेल, दुसऱ्या वाक्यामध्ये बीचं रिलेशन सी बरोबर असेल तर आपण डायरेक्ट एचं रिलेशन सी बरोबर म्हणू शकतो. इथं काय एचं रिलेशन तुम्ही बी बरोबर दाखवलं, एचं रिलेशन सी बरोबर असेल तर इथं बीचं आणि सीचं रिलेशन आपण नाही दाखवू शकत. ठीक आहे बघा. कारण कसं असतं बघा एचं बी बरोबर आणि बीचं सी बरोबर असेल ना तर एचं सी बरोबर असतं. म्हणजे जसं कसं ए हा बी पेक्षा मोठा आणि बी हा सी पेक्षा मोठा आहे तर साहजिकच ए हा सी पेक्षा पण मोठा असतो. सेम त्याप्रमाणे. त्यामुळे पहिले काय ते चुकतंय. 2 नंबरचं चेक करा बघा. तेच आहेत बघा पर्याय. बीई सी इथं पण काय सीबीई तेच आहे फक्त फिरवलंय. कसं आता लक्षात घ्या. बघा मग आता इथं काय दिसतंय बघा. हा पहिलं काय दिले बघा सी दिले. सी काय म्हणतोय बघा. कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत बघा. कार्बन काय दिसतंय बघा आपल्याला इकडं. कार्बन डायऑक्साईड काय हानिकारक आहे. ठीक आहे बघा हानिकारक आहे. आता बी काय म्हणते बघा. वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते. बघा कार्बन डायऑक्साईड कोण सोडते तर वाहने सोडतात. पाठीमागे या वाहने काय सोडतात तर कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड हानिकारक आहे. बरोबर आता ह्याच्यामधनं ई काय म्हणतोय बघा. ई काय वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. बघा वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. म्हणजे बरोबर उत्तर काय निघते आपला ऑप्शन नंबर 2 निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. नंबर सिरीज काय म्हटले बघा. पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. काय निघते बघा लिंक याच्यामध्ये. बघा 32 आणि 33 चला 32 33 37 46 62 आणि x. ठीक आहे बघा. चला 32 आणि 33 मध्ये 1 चा फरक आहे. 33 आणि 37 मध्ये 4 चा फरक आहे. 37 आणि 46 मध्ये 9 चा फरक आहे. 46 आणि 62 मध्ये 16 चा फरक आहे. म्हणजे बरोबर काय दिसतंय बघा 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग आणि इकडे 5 चा वर्ग झाला 25. मग 65 अधिक 25 केले काय तेव्हा 60 70 80 आणि इकडे ते 87. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 87. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारी चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा. 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे.
त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 असे आहे. ठीक आहे बघा. आता काय दिले बघा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी बघा, 3 व्यक्ती त्यांची सरासरी किती आहे बघा, सरासरी झाली 60. मग त्यांची एकूण बेरीज किती असेल बघा, 3 व्यक्तींच्या वयांची एकूण बेरीज ती झाली 3 गुणिले 60 म्हणजे झाली 180. ठीक आहे बघा. चला मग काय म्हटले बघा, त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 असे आहे. तर सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती. आता इथं आपल्याला आधी सुरुवातीला वय काढावं लागेल, त्यांचं लक्षात घ्या कसं आहे ते लक्षात घ्या. आता तिघा जणांचे बघा वय किती आहेत बघा, एकाला 2x आहे, एकाचं 3x आहे आणि एकाचं 4x आहे. गुणोत्तरामध्ये दिल्यामुळे x मांडावा लागतो. आणि तिघांच्या वयाची बेरीज किती आहे बघा, 180 बरोबर 180. काय निघेल बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9x बरोबर झाली 180. मग x ची व्हॅल्यू काय निघेल बघा, 180/9 म्हणजेच की झालं 9 दुने 18 आणि 0 आहे असं, म्हणजे x ची व्हॅल्यू झाली 20. बघा मग एकाचं वय किती असेल बघा. बरं आता इथं झाले 20 दुने 40, 20 त्रिक 60 आणि 20 चोक 80. विचारलं की आपल्याला त्यांनी, तर सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक किती आहे बघा, किती असेल 80 आणि 40 मधला फरक किती झाला, 40 वर्षांचा. ठीक आहे बघा, ऑप्शन नंबर 3 येते. सर्वात मोठा व्यक्ती आणि सर्वात लहान व्यक्तीतल्या वयातला फरक. आणि गुणोत्तरामध्ये म्हटलं तर बघा 2x आणि 4x मध्ये फरक किती आहे, 2x चा फरक आहे. x ची व्हॅल्यू 20 आहे तर 2x झाली 40 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा समीकरणावरचा प्रश्न आहे. काय दिले ह्याच्यामध्ये, रस्त्यावरच्या विक्रेतीने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडील असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या. तर सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडत. काय करायचं बघा, असे प्रश्न उलटे सॉल्व्ह करायचे. आता बाहुल्या किती आहेत बघा, आपल्याकडे 26 शिल्लक आहेत बरोबर. त्याच्या आधीच वाक्य वाचा, काय दिले बघा ह्याच्यामध्ये, दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. बघा ही व्हॅल्यू बघा, विकल्यात किती, निम्म्यापेक्षा 2 कमी, म्हणजे ही व्हॅल्यू किती असणार आहे बघा, निम्म्यापेक्षा 2 ने जास्त असणार आहे. म्हणजे 26 मधून जर 2 वजा केला आपण तर ही झाली बघा निम्मी व्हॅल्यू, त्याला फक्त 2 ने करा. पुन्हा किती येते बघा 2 गुणिले 24 बरोबर झाला 48. ठीक आहे बघा. सगळ्यात शेवटी झाले बघा किती, 26 बाहुल्या शिल्लक आहेत. बघा इथं पहिल्यांदा विकल्यानंतर किती होत्या बघा, 48 शिल्लक आहेत. त्याच्या आधी पण बाहुल्या विकल्यात पहिल्या दिवशी. ठीक आहे बघा, किती होत्या बघा, सुरुवातीला किती होत्या बघा, लक्षात आलं बघा 48. इथं काय म्हटलंय त्यांनी बघा, दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडील असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. बघा 48च्या निम्म किती असते बघा, 24 असते बरोबर आहे का नाही. मग तिने 24 न विकता किती विकल्या, तर 22च विकल्या. 22 विकल्यामुळे काय झालं, बरं शिल्लक किती राहिल्या, 26 राहिल्या. 26 आणि 22 48 बरोबर आहे का. बघा परत बरं, आता पहिल्या दिवशी काय केले बघा, तर एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. बघा पहिल्या दिवशी काय केलं तिने, निम्म्या बाहुल्या आणि त्याच्यापेक्षा 2 बाहुल्या जास्त विकल्या. म्हणजे ह्या बाहुल्या किती आहेत बघा, निम्म्यापेक्षा 2 ने कमी असणार आहेत. निम्म्या बाहुल्या म्हणजे किती झाले बघा, 48 अधिक 2 ह्या झाल्या निम्म्या बाहुल्या. आणि पूर्ण बाहुल्या करायला गुणिले 2 करा फक्त. काय निघेल इकडं, आतमध्ये 2 गुणिले 50 म्हणजे बरोबर झाले 100 बाहुल्या. बघा 100 बाहुल्या होत्या सुरुवातीला आपल्याकडं. पहिल्यांदा काय म्हटले, निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या. निम्म्या किती झाल्या 50 आणि विकल्या किती तिने 52. बघा 52 विकल्या आणि शिल्लक किती राहिल्या तिच्याकडे, 48 राहिले शिल्लक. पहिल्यांदा 100 होते. आता परत काय केलं तिने, दुसऱ्या दिवशी बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. 48 चे निम्म किती झालं 24, पण तिने विकल्या किती 22च विकल्या. निम्म्यापेक्षा 2 बाहुल्या कमी म्हणजे 22 विकल्या. इकडे किती राहिले मग 26 राहू. म्हणजे आपलं उत्तर किती आहे बघा, ऑप्शन नंबर पहिला. सुरुवातीला तिच्याकडे 100 बाहुल्या होत्या. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय ते बघा प्रश्नामध्ये, 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गाची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या. बघा आता एक संख्या कुठली आपली 3x आहे आणि दुसरी संख्या कुठली आहे बघा 4x. त्यांच्या वर्गांची बेरीज 400 म्हणजे 3x स्क्वेअर अधिक 4x स्क्वेअर याची बेरीज किती आहे बघा, तर 400. मग चला इकडे काय निघेल बघा, 9x स्क्वेअर अधिक, कारण की बघा 3चा पण वर्ग असतो आणि x चा पण वर्ग असतो. म्हणजे काय निघेल, 3चा वर्ग झाला 9 आणि x चा वर्ग झाला x वर्ग. 9x स्क्वेअर इकडे काय बघा 4 × 16 16x वर्ग बरोबर झाले 400. बघा 16 आणि 9 किती झाले बघा 25. 25x स्क्वेअर इज इक्वल टू 400. काय निघेल बघा, x स्क्वेअर जागाला ठेवा
आणि 25 बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाईल. 400 भागिले 25 मग किती निघते माझ्याकडं? चला 25 एक 5 5 25 5 40 परत 5 1 5 इकडे झाले 5 1 5 3 राहिले 5 टक्का 30 म्हणजे 16 झाले. x स्क्वेअर इज इक्वल टू 16 म्हणजे x बरोबर 16 बरं x स्क्वेअर इज इक्वल टू 16 मग 16 हा कितीचा वर्ग आहे तर 4 चा वर्ग आहे. x ची व्हॅल्यू किती निघाली 4 निघाली. विचारले का त्यांनी आपल्याला तर त्या संख्या कोणत्या? संख्या कुठल्या आहेत 3x आणि 4x आहेत. म्हणजेच कुठले झाले बघा 3 गुणिले x ची व्हॅल्यू किती आली आपली 4 निघाली. 3 चोक आणि इकडे 4 गुणिले 4 म्हणजे 3 चोक 12 आणि 4 चोक 16 12 आणि 16 ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे 30% वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली. आता बघा नेहाचा पगार आपल्याला आणि प्रश्न पण कसा विचारला पगारात किती टक्के वाढ झाली. त्यामुळे आपण बघा नेहाचा पगार काही जरी पकडला तर चालतो. नेहाचा पगार आपण काय करू सुरुवातीला 100% असं पकडू. ठीक आहे बघा. आता बघा 100%चा 100 रुपये असं समजू आपण बघा. मग 100 रुपये काय झालं पहिल्या वेळेस काय झालं बघा 10% कमी केला आपण. 10% कमी झाला म्हणजे पहिल्या वर्षी इथं 90% होईल. 90/100 ह्या 100च्या 90% आला. परत काय झालं 30% वाढवला. मग इथं जी काय अमाऊंट असेल ना त्याच्यात 30% वाढला म्हणजे झाला किती 130%. 130/100 मग काय बघा 100ला 100 कॅन्सल. ह्या शून्याला ह्या 2 शून्याला हे 2 शून्य कॅन्सल. 13 9 किती झाले बघा 17 मग बघा 117 सुरुवातीला किती होता 100 आता झाला किती 117 म्हणजे वाढला किती 17 ने 17%. मग पगारात किती टक्के वाढ झाली तर 17% ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा डायरेक्शन चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. बघा सोमा पूर्वेकडे किती गेला तर 10 किलोमीटर चालत गेला. पूर्वेकडे किती गेला 10 किलोमीटर चालत गेला. चला परत त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला. बघा परत वळून किती गेला दक्षिणेकडे किती गेला 2 किलोमीटर गेला. बघा परत काय केलं त्यांनी तो पुन्हा वळून पूर्वेकडे 2 किलोमीटर गेला. बघा आता पूर्व दिशा कुठे परत या साईडला परत तो 2 किलोमीटर गेला. परत काय केलं बघा त्यानंतर तो वळून उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. बघा आता उत्तरेकडे किती गेलाय 7 किलोमीटर. हे उभं किती 2 आहे तर हे पण 2 झालं. आणि वरती परत आणखी किती झाले इकडे 5 2 आणि 5 किती झाले 7. उत्तरेकडे 7 किलोमीटर गेला. हा तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत जे अंतर किती आहे तर बघा लक्षात घ्या. आता काय निघेल बघा हे आडवान बघा आता इथं स्टार्टिंग पॉईंट आहे इथं एंड पॉईंट आहे आणि हे आपल्याला शॉर्टकट मधलं अंतर काढायचं असतं पायथागोरस थेरम. ठीक आहे बघा. आता बघा आडवी बाजू आता ही किती असेल बघा आडवी आता हा जर असा त्रिकोण काढला आपण हे 10 झालं हे 2 असल्यामुळे हे किती असेल 2च असेल. आडवी बाजू झाली 10 आणि 2 12. उभी बाजू किती असेल बघा इथून इकडे ही झाली 5 हे 5 लिहा. मग हे किती असेल बघा हे शॉर्टकट मधलं अंतर विचारलंय त्यांनी. बघा आता तुम्हाला ट्रिपलेट जर माहित असेल पायथागोरस थेरम तर तुम्ही ह्याचं उत्तर तोंडी सांगू शकता. 12 आणि 5 चा ट्रिपलेट किती असतो 13 असतो. कसं लक्षात घ्या लक्षात बघा आता ह्यातली एक बाजू आपण ए पकडली ह्यातली एक बाजू आपण जर बी पकडली तर बघा हे काय असतं सी असतो म्हणजे 90 डिग्रीच्या अपोजिटच्या बाजूला आपण काय म्हणतो हायपोथेनस म्हणतो याला ट्रायंगलचा. तर तो शॉर्टकट मध्ये कसा करतो आपण पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय म्हणतो बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. मग ए स्क्वेअर किती आहे बघा इकडं बघा 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग बरोबर झाला सी चा वर्ग. बघा मग 12चा वर्ग झाला 144 5चा वर्ग झाला 25 बरोबर सी स्क्वेअर. मग 144 आणि 25 किती येते बघा 169. 169 बरोबर सी स्क्वेअर. मग सी बरोबर किती असेल बघा 169 कितीचा वर्ग तर 13चा वर्ग आहे. इथं झालं 13 मग सी ची व्हॅल्यू किती झाली 13. मग हायपोथेनस किती असेल आपला 13. शॉर्टकटने हे अंतर झालं 13 म्हणजे उत्तर झालं ऑप्शन नंबर पहिला. ट्रिपलेट कसे असतात बघा 3 एक बाजू 3 असेल एक बाजू 4 असेल तर तिसरी बाजू 5 निघते. एक बाजू 6 असेल दुसरी 8 असेल तर तिसरी काय निघते 10 निघते. असे ट्रिपलेट असतात बऱ्याच प्रकारचे. यातला हा ट्रिपलेट आहे 12 एक बाजू 12 आणि एक बाजू 5 असेल तर एक त्याची हायपोथेनस किती निघतो 13 निघतो. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सरळ व्याज चक्रवाढावरती प्रश्न काय दिले बघा जर एक रक्कम दर साल दर शेकडा 10 दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 रुपये आहे तर ती रक्कम किती. बघा आता बघा 2 वर्षात जर आपण सरळ व्याज काढलं 10% दराने बघा लक्षात घ्या. तर बघा आता 100 रुपये रक्कम आहे असं समजू आपण. ठीक आहे बघा 100 रुपये रक्कम आहे आणि पहिल्या वर्षी बघा सरळ व्याज जास्त सरळ व्याज हे 10 रुपये मिळतं दुसऱ्या वर्षी पण 10 रुपये मिळतं सरळ व्याजामध्ये. ठीक आहे बघा चक्रवाढ व्याज जास्त आपलं बघा 100 रुपयाचं पहिल्या वर्षी तुम्हाला 10 रुपये मिळतं. ठीक आहे बघा ह्या 100 रुपयाचं व्याज भरलं आपण 10 रुपये
आणि दुसऱ्या वर्षी पण तुम्हाला किती मिळेल बघा, दुसऱ्या वर्षी पण इथं 10 रुपये मिळतील. ह्या 100 रुपयाचे पहिल्या वर्षी 10, दुसऱ्या वर्षी 10. चक्रवाढीचा अर्थ काय असतो, जे व्याज पहिल्या वर्षी जे तुम्हाला 10 रुपये द्यायचे होते ते तुम्ही न दिल्यामुळे ह्या 10 रुपयावरती पण 10% व्याज लागतं. ह्या 10 रुपयाचा 10% किती असतो बघा, तर 10चा 10% 1 रुपये निघतो. इथं झाला हा 1 रुपये. पहिल्या वर्षी बघा, मग थोडक्यात काय, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये फरक फक्त हा एवढा 1 रुपयाचा निघाला. बरोबर आहे का नाही? मुद्दलीच्या 1%. बरोबर आहे का? बघा, मुद्दलीच्या 1% रक्कम किती आहे बघा, 1% रक्कम किती झाली तुमची, 1% रक्कम म्हणजेच काय आहे, कारण की सरळ व्याज किती आहे, हे 20 रुपये आणि चक्रवाढ व्याज झाले 21 रुपये. 10 आणि 10 20 आणि 21, 1 रुपयाचा फरक आहे. मग ह्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 रुपये. हा 1% म्हणजे किती झाला बघा, 750 रुपये. तर ती रक्कम कुठली, मग 100% रक्कम कुठली असेल, 100% रक्कम म्हणजे 2 शून्य वाढले इथे पण 2 शून्य वाढवा, 75,000 रुपये, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं, आता काय दिले बघा क्वेश्चन मध्ये, क्वाड्रॅटिक इक्वेशन वरती प्रश्न आहे बघा. ह्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू किती पकडा बघा, ए ची व्हॅल्यू झाली 856. बघा, बी ची व्हॅल्यू किती आली इकडं 592 आणि सी ची व्हॅल्यू किती झाली इकडं 264. ठीक आहे. बघा आता इक्वेशन सॉल्व्ह करा बघा. 1 ए इंटू बी, बघा ए इंटू बी इज इक्वल टू, सॉरी इज इक्वल नाही, इंटू, सॉरी प्लस आहे, प्लस 1 काय बघा, ए इंटू सी आणि परत मायनस 1 इकडे काय बी इंटू सी, बी इंटू सी. ठीक आहे. बघा आता ह्याच्यामध्ये बघा, आता आपण तिरकस गुणाकार करतो म्हणजेच काय, छेद समान करतो. छेद समान करायच्या सोपी मेथड काय असते बघा, ए आहे बी आहे, इकडे फक्त काय व्हॅल्यू राहिला सी, तो सी इथं मानून टाका आणि ह्याला पण सी ने गुणा. इथं ए आहे सी आहे बी नाही, ह्याला बी ने गुणा, वरती पण बी ने गुणा. इथं बी आहे सी आहे ए नाही, ए ने गुणा, वरती पण ए ने गुणा. कारण कसं असतं, अंशाला आणि छेदाला जर समान संख्येने गुणला आपण तर अपूर्णांक बदलत नाही तुमचा. ठीक आहे. कारण की ए ला ए कॅन्सल होते, बी ला बी कॅन्सल होते, व्हॅल्यू तीच राहते. बघा आता छेद समान झाले का, ए इंटू बी इंटू सी, ए इंटू बी इंटू सी, सगळीकडचा छेद समान झाला. छेद लिहून टाका काय, ए इंटू बी इंटू सी. वरती काय राहिले बघा, सी अधिक बी वजा ए. ठीक आहे. बघा आता सी ची व्हॅल्यू काय बघा, सी झाला 264 बघा, 264. बी किती आहे बघा तुमचा 592 आहे आणि वजा सी किती आहे 856 आहे. भागिले तात्पुरतं ए इंटू बी इंटू सीच करा. हा बघा आता 264 आणि 592 ची बेरीज किती निघेल बघा, 264 आणि 592. बघा 4 आणि 2 6, 9 6 15, हात चाला 1, 5 आणि 2 7 आणि 856. बघा मग ह्याची बेरीज किती झाली 856 वजा 856 डिवाइडेड बाय किती येते, ए इंटू बी इंटू सी. आता मला सांगा 856 मधून 856 किती राहिलं, शून्य. शून्याचा काही जरी छेद असला, हे काय लिहित बसायची गरज नाही, ए बी आणि सी ची व्हॅल्यू शून्याला कशाने जरी भागलं तरी उत्तर काय तर शून्य येतं. त्यामुळे उत्तर काय असेल आपलं, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. तर बघा थांबू आता आपण या ठिकाणी.